आपले केस हेल्दी असावेत, शायनी असावेत, सुंदर दिसावेत असं सगळ्यांचं स्वप्न असतं. तुमचं सुद्धा असं स्वप्न आहे का? केसांबद्दलचं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी निसर्गाने आपल्याला एक नॅचरल सुपरफूड दिलाय की जे केसांना मुळांपासून ट्रान्सफॉर्म करतं आणि ते म्हणजे मोरिंगा. मोरिंगा हे नॅचरल सुपरफूड आहे केसांसाठी. मोरिंगा म्हणजे नक्की काय, त्याचे काय फायदे आहेत आणि ते कसं वापरायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मोरिंगाबद्दल पूर्ण माहिती करून घेण्यासाठी आणि तुमचे केस सुंदर हेल्दी करण्यासाठी याचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट. ॲक्च्युली मोरिंगा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपल्या शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याची पानं. शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची पानं, शेवग्याच्या बिया हे सगळं पॅक्ड आहे न्यूट्रिएंट्सनी. याच्यामध्ये विटॅमिन्स असतात, अमायनो ॲसिड्स असतात, आयर्न असतं आणि या सगळ्या न्यूट्रिएंट्सचा फायदा होतो केसांना. जेव्हा तुम्ही रेग्युलर ड्रमस्टिक्स म्हणा किंवा मोरिंगा म्हणा किंवा शेवग्याच्या शेंगा म्हणा किंवा शेवग्याची पानं म्हणा, त्याला काही तुम्ही नाव द्या, हे तुम्ही रेग्युलरली जेव्हा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करता किंवा त्याचं एक्सटर्नली तुमच्या केसांना ॲप्लिकेशन करता, तेव्हा तुमचे केस टोटली ट्रान्सफॉर्म व्हायला लागतात. कारण याच्यामध्ये खूप न्यूट्रिएंट्स आहेत. या सुपरफूडला आपण असं म्हणू शकतो की नेचरने बनवलेलं हे मल्टीविटॅमिन कॅप्सूल आहे की जी रेग्युलरली डाएटमध्ये इन्क्लूड केली आणि त्याचे ॲप्लिकेशन्स केसांना केले, स्कॅल्पला केले, तर केस एकदम ट्रान्सफॉर्म होणार आहेत. केसांचा कुठलाही प्रॉब्लेम असो, हेअरफॉल असू दे किंवा केस विरळ होत असतील, केस पडून जातात पण नवीन केस येत नाहीत, डॅन्ड्रफ असेल, केसांना शाईन नसेल, केस फ्रिझी झाले असतील, यू नेम इट, कुठलाही केसांचा प्रॉब्लेम असू दे, त्या प्रॉब्लेमवर हा शेवगा तुम्हाला अगदी छान उपयोगी पडणार आहे. आता शेवगा म्हटलं की बऱ्याच लोकांना तो आवडत नाही, पण आता केसांना याचा फायदा होतो म्हटल्यावर आपल्याला तो खायलाच पाहिजे, नाही? हा शेवगा तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये खाऊ शकता. शेवग्याच्या पानांची भाजी केल्या जाते, शेवग्याच्या शेंगांची भाजी केल्या जाते आणि आजकाल या शेवग्याची पावडरसुद्धा रेडीमेड विकत मिळत असते. ही पावडर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. शेवग्याच्या शेंगा तर तुम्ही रेग्युलर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता, ते मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतं. किंवा शेवग्याच्या पानांची भाजीसुद्धा तुम्ही रेग्युलरली तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. पण शेवग्याची पावडरसुद्धा आजकाल मार्केटमध्ये मिळत असते, ऑनलाईनसुद्धा ती मिळत असते. फक्त एवढी काळजी घ्या की ती ऑर्गॅनिक आहे, खाण्यासाठी वापरण्यायोग्य आहे आणि ही पावडरसुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. याचे तुम्ही पराठे बनवू शकता, पराठ्यामध्ये ॲड करू शकता किंवा स्मूदीमध्ये तुम्ही हे ॲड करू शकता. आणि अगदी काहीच नाही तर पाण्यामध्ये, एक ग्लास पाण्यामध्ये एखादा चमचा मोरिंग्याची पावडर टाकून हे तुम्ही रोज पिऊ शकता. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे शेवगा कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा, तेव्हा तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतील. आता एकदा दोनदा केल्यावर हे काही होणार नाही आहे. हे रेग्युलरली काही दिवस तुम्हाला करायला पाहिजे. ॲटलिस्ट 3 आठवडे तरी हा प्रयोग करून बघा. इथे एक काळजी तुम्ही घ्या की तुम्हाला हे सूट होत आहे की नाही हे चेक करा. कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांना सूट होत नसतात. काही जणांना त्याची ॲलर्जीसुद्धा असू शकते. हे तुम्हाला सूट होत आहे की नाही हे थोडंसं चेक करा आणि मग हे रेग्युलरली तुम्ही तुमच्या डाएटमध्ये यूज करू शकता. आता हे झालं इंटरनल डाएटमध्ये. एक्सटर्नली सुद्धा तुम्ही मोरिंगा यूज करू शकता. मोरिंग्याची पावडर घ्यायची आणि ती दह्यामध्ये मिक्स करायची. आता डिपेंड करतं तुमचे केस किती आहेत, स्कॅल्प आणि केस याच्यामध्ये किती ग्रोथ आहे, तुमच्या केसांची नक्की ग्रोथ किती आहे याच्यावर ही क्वांटिटी डिपेंड करते. याची कन्सिस्टन्सी सेमी लिक्विड सारखी येईल. आता दहीसुद्धा कसं आहे, घट्ट आहे की थोडंसं पातळ आहे याच्यावर सुद्धा क्वांटिटी अवलंबून आहे. तर अंदाजाने तुम्ही ते बनवा. तुमच्या केसांच्या क्वांटिटीप्रमाणे मोरिंग्याची पावडर घ्या आणि त्याच्यात दही ॲड करून ते मिक्स करा आणि मग ते स्कॅल्पला लावायचं आणि केसांना लावायचं आणि एखादा तास ठेवायचं आणि शॅम्पू करायचा. ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून एकदाच वापरा. रेग्युलर काही आठवडे वापरा आणि इंटरनली सुद्धा शेवगा खायचा प्रयत्न करा.
रेग्युलरली जेव्हा तुम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये कराल तेव्हा तुमचे केस टोटली ट्रान्सफॉर्म होणार आहे. मोरिंगा यूज करताना आता स्पेशल टिप. जर तुमच्या स्कॅल्पवर काही ओपन वुंड्स असतील, काही जखम असेल, तर मोरिंगा वापरू नका स्कॅल्पवर. तुम्ही इंटरनली घेऊ शकता, डाएटमध्ये ते घेऊ शकता. किंवा जर तुम्ही प्रेग्नंट वुमन असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि मग याचा प्रयोग करा. या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. अदरवाईज मोरिंगा तुम्ही खाऊ सुद्धा शकता, शेवगा तुम्ही खाऊ सुद्धा शकता आणि मोरिंगा पावडर स्कॅल्पला लावू शकता. ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ऑलवेज कुठली गोष्ट थोडीशी आधी ट्राय करायची असते, सूट झाली तर ती पुढे वापरायची असते. जसं मी मगाशी म्हटलं, सगळ्या गोष्टी सगळ्यांना सूट होत नसतात. तुम्हाला सूट झाली तर वेल अँड गुड, नाही झाली तर सोडून द्या, दुसरी कुठली तरी रेमेडी ट्राय करा. तुम्हाला केसाचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील आणि होम रेमेडीजने ते सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही माझ्याबरोबर एक पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता. त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. गेले 20 वर्षांपेक्षा जास्त मी हेअरकेअर फील्डमध्ये काम करते आणि मुंबईमध्ये माझं हेअरकेअर सेंटरसुद्धा आहे. बऱ्याच क्लायंट्सना मी त्यांच्या हेअरकेअरमध्ये मदत केलेली आहे, त्यांचे हेअर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा या संधीचा लाभ घेऊ शकता आणि एक कन्सल्टेशन माझ्याबरोबर बुक करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन, मोरिंगा आपला नेहमीचा शेवगा, याची माहिती, याच्याबद्दलची माहिती, याचे बेनिफिट्स तुम्हाला आवडले असतील. मोरिंगा तुम्ही वापरत नसाल, खात नसाल तर आजपासूनच सुरुवात करा आणि केस ट्रान्सफॉर्म करायला सुरुवात करा. आय होप आजच्या व्हिडिओतली शेवगा म्हणजेच मोरिंगा याबद्दलची माहिती तुम्हाला युजफुल झाली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जर नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेअरकेअर व्हिडिओमध्ये. थँक्यू.